या बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यासंदर्भात। उद्धव यांच्या सभेवर भाजपाने आक्षेप घेतलेला आहे। भाजपा नेत्यांसंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्यास सभा उधळून लावू असा इशारा भाजपाकडून उद्धव ठाकरे यांना देण्यात आलाय। उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत, मात्र इथे घेण्यात येणाऱ्या सभेत जर आक्षेपार्ह विधान केल्यास सभा उधळून लावू असा इशारा भाजपाने उद्धव ठाकरे यांना दिलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्या सभेवर भाजपाने आक्षेप घेतलेला आहे। प्रमुख येत असेल तर त्यांनी कुठल्या तरी हॉलमध्ये घ्यावी सभा, किंवा कुठल्या तरी मैदानात घ्यावी, जिथे लोकांची गर्दी आहे तिकडे घुसायला जाऊ नका। मला माहिती आहे तुम्हाला लोक जमवायला अडचण होते, पण आम्ही पाहिजे तर मदत करू तुम्हाला काहीतरी 2-500 लोक पाठवण्यामध्ये, पण लोकांना अडचणीत टाकू नका। सभेचं ठिकाण बदला आणि योग्य जे ठिकाण आहे तिथे सभा घ्या। तुम्ही आलात का आणि गेलात का आम्हाला कधीच काय फरक पडला नाही, पण लोकांना अडचण होईल असं काय करू नका, एवढीच या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो। काही लोकांनी गद्दारी केली, काही लोकांनी आपली वक्तव्य अनेक वेळा दाखवलेली आहेत, काही लोकांनी मराठ्यांच्या विरोधात बोललेले आहेत। त्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या सभेमध्ये किंवा चर्चेमध्ये येणारच आहेत आणि उधळून लावण्याची हिंमत असेल तर ती त्यासाठी सुद्धा शिवसेना तोडीस तोडा तयार आहे आणि शिवसेना सुद्धा त्याच पद्धतीने उत्तर देईल। कॉर्नर सभा आहे, ज्या मुख्य वर्दळीच्या ठिकाणी त्यांची जी कॉर्नर सभा आहे त्या ठिकाणी 2 हॉस्पिटल आहेत। इथंच आता ट्रॅफिकमुळे तिथे जे रुग्ण वगैरे वाहिका वगैरे येणार आहे त्यांना सुद्धा तो अडचणीचा भाग होणार आहे। आणि उद्या समजा त्यांनी उद्धव ठाकरेने समजा पक्षप्रमुख आहेत ते सभा घ्यावी, आमचं काही त्याच्यात हे नाही आहे, पण वर्दळीच्या ठिकाणी सभा होऊ नये आणि आमच्या वरिष्ठांच्या पक्षाच्या वरिष्ठांच्या आक्षेपार्थ काही जर त्यांनी बोलणं वगैरे केलं तर सभा ही उधळून लावली जाणार कुठल्याही परिस्थितीत।